विठ्ठल
पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी, खाय त्यांची उष्टावडी, खाय त्यांची उष्टावडी. पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी, खाय त्यांची उष्टावडी, खाय त्यांची उष्टावडी. पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी, त्यांची उष्टावडी, खाय त्यांची उष्टावडी. पाहता गोवडी खाय त्यांची उष्टावडी, खाय त्यांची उष्टावडी, खाय त्यांची उष्टावडी. नामाचे चिंतन घडी काढोबाचे ध्यान, काढोबाचे ध्यान घडी, घडी काढोबाचे ध्यान. नामाचे चिंतन घडी काढोबाचे ध्यान, घडी काढोबाचे ध्यान, घडी काढोबाचे ध्यान. आली द्यावी डाळी धावे वळत्या मागे जाई, वळत्या मागे जाई, धावे वळत्या मागे द्यावी डाळी धावे वळत्या मागे जाई, धावे वळत्या मागे जाई, धावे वळत्या मागे जाई. एकाला तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला. भाविकाला तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला, तुका म्हणे भाविकाला. नामाचे चिंतन, नामाचे चिंतन, हेलो ना वाढवा बीस थोडं. पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी पाहता गोवळी
गडी नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एक ठाई काला तुका म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता रामदूता
शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासे अपुलिया ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम् ऐसे हरिबाबा महाराज सद्भक्तीचा केवळ ध्वज म्हणवणी त्यांचा धोक्षज बंदा गुलाम झाला विठ्ठल कंठीची पुष्पमाळा दत्त बाबाच्या पडली गळा सेवून त्या प्रसादाला ठाकूर बुवा संतोष पावले विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून आपल्याला काला प्राप्त करण्याकरता नेमकं कोणतं साधन केलं पाहिजे याचा विचार सांगतात. कशाला म्हटलं जातं हा काला? वास्तविक पाहता काला म्हणजे दोन वस्तूचं एकत्रित केलेलं मिश्रण, त्याचं नाव आहे काला. आणि हा काला एवढा दुर्लभ आहे, एवढा दुर्लभ आहे. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ संत संगे. या संताच्या संगतीमध्ये आपल्याला हा काला प्राप्त होतो. पण तेवढा सोपा नाही हा काला. व्यवहारामध्ये जी दही आणि लाही आपल्याला बाजारामध्ये विकत मिळते आणि ती एकत्रित केल्याच्या नंतर सुद्धा काला होतो म्हणतात महाराज. त्याच्याकरता या काल्याचं काय महत्व आहे असं? अरे इथंही दहीलाही मिश्रण करूनच तुम्ही आम्हाला वाटता, आणि मग आम्ही घरीच जर बाजारातून दहीलाही विकत आणली, उलट त्याला घरी नेल्यानंतर फोडणी दिली जाते आणि फोडणी देऊन विशिष्ट असा पदार्थ केला जातो, त्याचं नाव आहे सुशिला. आमच्या मराठवाडा भागात त्याला सुशिला म्हणतात. इकडे काय म्हणतात मला माहिती नाही. फार सुंदर अशा प्रकारचा पदार्थ येतो आणि त्याच्यावर दही टाकल्यानंतर तर मग लाजवाब आहे. घरी एवढं सगळं आपण मजेशीर खाऊ शकतो. इथं तरी आपल्या हातावर 2-4 लाही पडतील याच्या. पण घरी अरे टोपलं भर आम्ही काला खाऊ शकतो. एवढं काय दुर्लभ दुर्लभ म्हणून सांगता तुम्ही? कसं आहे, हा काला एवढा दुर्लभ आहे की आमच्या जगाच्या मालकाला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला सुद्धा फक्त एकदाच काला करता आला. रोज रोज काला केला नाही देवानं, फक्त एकदा. ते फक्त आपणच असे भाग्यवान मंडळी आहोत जे ज्ञानोबाराय आणि नंतर जन्माला आलो. कारण श्रीमद भागवत महापुराणामध्ये दशम स्कंधामध्ये जे काही 3 अध्याय येतात, या 3 अध्यायामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे शुकाचार्य मुनीनं, काय वर्णन आहे बाबा याच्यात? या 3 अध्यायाचा विषय असा आहे की ब्रह्मदेवाच्या अभिमानाचं हरण. बिभ्रद्वेनुम जठरपटयो हे जे काही वर्णन केलं जातं, याच्यामध्ये झालं असं, त्या ब्रह्मदेवाला अभिमान झाला. आणि अभिमान झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं खालचे सगळ्याच्या सगळ्या गायी उचलल्या आणि सत्यलोकाला नेऊन ठेवल्या. खालचे सगळे गोपाळ उचलले, सत्यलोकाला नेऊन ठेवले आणि म्हटलं मग आता पाहू जरा कशी मजा होती ती देवाची. पण हा देव म्हणजे त्याचा बाप आहे. कुणाचा? ब्रह्मदेवाचा. परमात्म्यानं पुन्हा दुसरे गोपाळ निर्माण केले, गायी निर्माण केल्या आणि त्यांच्या सोबत काला तयार केला. एकंदरीत या 3ही अध्यायामध्ये परमात्म्यानं काला केला असं वर्णन कुठेही नाही. भागवत पहा आपण. मग काला कसा केला जातो त्याचं कारण आहे.
आपल्या वारकरी संप्रदायानं ज्ञानोबाराय आदी तुकोबाराय आदी करून सर्व संत महात्म्यांनी या भागवतातल्या दशमस्कंदातल्या 3 अध्यायाला पुढे घेतलं आणि त्याला काल्याचं स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि हा काला आपल्याला आता रोज कुठं ना कुठं तरी आपल्याला सेवन करायला भेटतो. तसा देवाला एकदाच भेटला होता, एवढा दुर्लभ काला आहे. विठाला विठाला माणसं म्हणतात लय अवघड नाही काही काला मिळवणं. अरे सप्त्याला आधी कधी जायचं नाही, शेवटच्या दिवशी आपलं जायचं तीही काला वाटत असताना असा हात पुढे करायचा आणि मग हातावरती काला पडतो. झाला की म्हणले काला मिळाला आम्हाला. एवढं काय अवघड आहे काला मिळवण्यामध्ये. अरे जे कोणी इकडं सप्ताह चालू असताना येत नाहीत, हो पंगत घालत नाहीत, कीर्तन ऐकायला येत नाहीत, बरं जेवायला बी येत नाहीत, आणि काल्याच्या कीर्तनात जर समजा असा वर हात करून काला घ्यायला लागली तर त्यांच्या हातावर काला पडत नाही, त्यांच्या हातावर दहीलाही पडते, पण काल्याचा प्रसाद मात्र त्यांना प्राप्त होत नाही. आणि हा काला प्राप्त करून घेण्याकरता कसं आहे, देवाची कृपा लागत असते महाराज. कारण परमार्थामध्ये जेवढ्या काही वस्तू आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या कर्तृत्वावरती अवलंबून आहेत, आणि संसार हा सगळा प्रारब्धावरती अवलंबून आहे. संसारामधल्या जेवढ्या काही गोष्टी होतात त्या कशाच्या अनुसार होतात, तो प्रारब्धाच्या अनुसार आहे. ज्याचं जशा पद्धतीचं प्रारब्ध आहे त्या त्या पद्धतीनं प्रत्येकाला तसे तसे भोग प्राप्त होत असतात. ज्याचं कर्म जसं असेल तसे भोग आहे. शास्त्र सांगत यस्माच्च येन च यथा च यच्च यावच्च यत्र च विधातुर्वशातुपैति तस्माच्च तेन च तथा च तच्च तावच्च तत्र च शुभाशुभम आत्मकर्म. काय आहे, ज्यानं जिथं जशा पद्धतीचं केलं त्याला तिथं तिथं तशा पद्धतीनं त्याच्या प्रारब्धानुसार भोगावं लागतं. हे झालं संसारातलं आहे. पण परमार्थामध्ये प्रारब्धानं कोणत्या गोष्टी होत नाहीत. इकडं काय लागतं, इकडं भाव लागतो. परमार्थामध्ये कर्तृत्व लागतं, परमार्थामध्ये श्रद्धा लागते, परमार्थामध्ये निष्ठा लागते, परमार्थामध्ये विश्वास लागतो. आणि तिसरी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी, परमार्थामध्ये देवाची किंवा संताची कृपा लागते. विठाला विठाला परमार्थात भावही पाहिजे आणि कर्तृत्वही पाहिजे. भावाशिवाय देव भेटत नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला अन दुरी नाही देव त्याला. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्यालाच फक्त देवाची प्राप्ती आहे. शास्त्रकार असं सांगतात, भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्तेन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. भावेन देवम कलया नरेंद्रम. आपल्या अंगामध्ये एखादी कला असेल, अशी गायनाची म्हणा नेमकी कोण कशाची, तर मग राजाला प्रसन्न करून घेता येतं. धनेन कांता. अरे बायकोला खुश ठेवायचं असेल तर त्याच्याकरता धन लागतं. कपटेन शत्रू. शत्रूला संपवण्याकरता कपटाची आवश्यकता आहे. आणि मैत्री टिकवण्याकरता 2 मित्रांमध्ये सत्य वागण्याची आवश्यकता आहे. सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. म्हणले हे कशानं ज्ञान प्राप्त होतो. बरीच मंडळी आळंदीला जातात, ऋषिकेशला जातात, हरिद्वारला, आणि मग तिकडे चप्पी केली जाते. पहा, पाहिलं ना तुम्ही. मग हे चप्पी केल्याच्या नंतर माणसांना वाटतं बाबा ज्ञान प्राप्त होत असेल. नुसती चप्पी केली, केस काढले म्हणजे ज्ञान होत नाही. त्याच्याकरता गुरुच्या जवळ जावं लागतं. ज्ञानेन मोक्षम. मोक्ष हा ज्ञानानेच मिळतो, एरवी कशाने मिळत नाही. त्याच्याकरता कर्तृत्व लागतं, भाव लागतं.
आणि हे लोक परमार्थात भाव ठेवण्याच्या ऐवजी संसारात भाव ठेवायला लागलेत. वास्तविक पाहता संसारामध्ये कर्तृत्व पाहिजे. लक्षात येते का? उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एका शाळेमध्ये चित्रकलेचा तास होता आणि चित्रकलेच्या शिक्षकानं असं सांगितलं, आपल्याला डोंगरातून येणारी रेल्वे काढायची बोगद्यातून. आणि मग ती लहान लहान मुलं अशी चित्र काढायला लागली. अपडेटेड व्हर्जन आलंय आता सगळं. लय हुशार झालेत लहान लहान लेकरं बी चॅप्टर. आता ते चित्र काढत असताना बी सोपं आहे का ते? डोंगर काढा, पण डोंगर एखाद्या वेळेला काढल माणूस, झाडं पटरी. रेल्वे काढणं सोपं आहे का? त्या बारीक बारीक वायरी असतात त्याच्या, ती खिडकी, ते आतमध्ये भेळ फेळ विकणारी माणसं, चहा विकणारी माणसं, आतले प्रवासी, ह्या सगळ्या गोष्टी काढणं काही सोपं नाही. त्या पोरानं अशी हुशारी केली, मस्तपैकी डोंगर काढला, एक बोगदा काढला, त्या बोगद्यातून बाहेर येणारी पटरीही काढली, झाडं काढली, पण रेल्वेच काढली नाही. आणि तिथं खाली एक वाक्य लिहिलं त्यानं, म्हणला रेल्वे बोगद्यातून येत आहे, असं एक वाक्य लिहिलं आणि पेपर सबमिट केला. आणि पेपर तपासण्याकरता शिक्षकांनी चालू केलं आणि याचा पेपर वर आला. शिक्षकानं हे पाहिलं सगळं. आता ते शिक्षकच आहेत ना त्याचे. ते वाक्य वाचलं की बाबा रेल्वे या बोगद्यातून येत आहे. शिक्षकांनी त्याच्या खाली लाल शेरा मारला, म्हणला जोपर्यंत रेल्वे बोगद्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत मार्क देत. कसं आहे, रेल्वे बोगद्यातून येत आहे हा भाव जमत नाही. अरे संसारामध्ये तिथं कर्तृत्वच करावं लागतं, तिथं रेल्वेच काढावं लागते. येतं का लक्षात? तसं परमार्थामध्ये जर आपल्याला काही करून घ्यायचं असेल तर तिथं भावही लागतो आणि कर्तृत्वही लागतं. कर्तृत्व म्हणजे काय? अरे या हातापायानं परमात्म्याचं भजन करायचंय, हातानं फक्त टाळी वाजली पाहिजे त्याची, बस. बाकी दुसरं काही कर्तृत्व नाही याचं. टाळ वाजवला पाहिजे, या पायानं इकडं तिकडं फिरायचं नाही, बाकी दुसरीकडं कुठं? अरे ज्ञानोबारायच्या पालखी सोहळ्यामध्ये चालत यायचंय. कारण या इंद्रियांना काय काय काम करायचं आणि काय काय नाही याचं दिग्दर्शन करत असताना तुकोबाराय असं सांगतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. प्रत्येक इंद्रियाला कामं सांगितलीत महाराज तुकोबारायनं. मना तेथे धाव घे आणि राहे विठोबाचे पायी. अंतःकरणात भाव पाहिजे, कर्तृत्व पाहिजे. या वाटेनं चालायचंय आपल्याला. ही जी वाट गेली ना पालखी सोहळ्याची, आणि त्याच्यातही पुन्हा दिंडीत चालायचंय, माग पुढे चालायचं नाही. तुम्ही आलात ना कधी पाहिला? ते पाहिलं की नाही दिंडीमध्ये चालतात कसं? ते शिस्त आहे. दिंडीमध्ये जर चाललं तर आपले हातपाय दुखत नाहीत, कारण आम्ही चालतो म्हणून सांगतो तुम्हाला. पण दिंडीच्या माग पुढे जर चालायला प्रयत्न केला तर रात्री पाय दुखल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, चालिले न वाटे गावोनिया जाता वाटे. याचा अन्वय असा आहे, गावोनिया जाता वाटे. जर गात गात आपण या वाटेनं चालत राहिलो तर मग चालिले न वाटे, मग आपल्याला चालल्यासारखं नाही अशाच प्रकारचं वाटायला लागतं. पण त्याच्याकरता गात जावं लागतं. कसं? गात जागा गात जागा गात जागा
चाली त्या फडकरी चाली. गात जागा नुसतं जायचं नाही, प्रेम मागा विठ्ठला. अरे त्या परमात्म्याला प्रेमाची मागणी करत करत निघायचंय. मग पाय फोडत नाहीत, पाय दुखत नाहीत. याच्या करता कर्तृत्व लागतं, भाव लागतो, विश्वास लागतो. इकडं भावाशिवाय जमत नाही. मला परमार्थात जरा भाव जास्तच झालाय ना जरा. कारण भावे विन नोहे तयाची प्राप्ती, किंवा भाव बळीयाकडे ये रवी नाकडे, अन करतडी आवळी तैसा हरी. भाव लागतो, तथा श्रद्धा लागते, विश्वास लागतो. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार चुकू नये. निष्ठा लागते. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या संताची किंवा त्या देवाची कृपा लागते. आणि ही कृपा मिळवण्याकरता काय केलं म्हणजे देवाची कृपा होते आपल्यावर. किती वारे केल्यात आतापर्यंत, झाली का कृपा देवाची? अरे योग आपल्याला साधता आला म्हणजे परमात्म्याची कृपा होती असं नाही. आमच्या चांगदेव महाराजानं 1400 वर्ष जीवन जगलं महाराज योगाच्या आधारावर. झाली का कृपा देवाची? झाली. मग काय केलं म्हणजे कृपा होती? अरे ही कृपा होण्याकरता सुद्धा देवाची कृपाच व्हावं लागते. विठाला आणि ही कृपा झाल्याच्या नंतर मग आपल्याला काल्याची प्राप्ती आहे. हा काला कसा आहे? दही आणि लाहीचं मिश्रण आहे. ज्ञानाची दही आणि प्रेमाची लाही ज्यावेळेस एकत्रित येते त्यावेळेस जीवनाचा खरा काला सिद्ध होत असतो. ही ज्ञानाची लाही म्हणजे काय? हे जे शरीर दिसतंय ना तुम्हाला आता, माझंच म्हणून नाही प्रत्येकाचं, ही एक प्रकारची लाही आहे. काय याला म्हणतात? काय म्हणतात त्याला? लाही. आणि ही लाही तयार करण्याकरता ती साळ असते पाहती अशी तापवावं लागते. पाहिले ना तुम्ही? पाहिले का नाही? चिरमुरे पाहिलेत का तुम्ही? ते कसे तयार करतात माहिती का? हा मग ते साळ जी असती ना ती त्याला असं गरम करावं लागते. खालून खालून असं गरम केलं की मग ते असं आतून उमलत असतं पहा. आणि मग त्याच्यातून लाही सिद्ध होत असते. तसं ही शरीर रूपी लाही तयार करण्याकरता याला सुद्धा तापवावं लागते. तापवायचं म्हणजे का जाळ लावायचं का आता? का उन्हात बसायचंय बाराच्या? अरे तापवायचंय म्हणजे काय? अरे महाराज तापवायचंय म्हणजे आपल्याला तप करायचंय, साधना करायची. आणि त्या साधनेच्या जोरावर ही लाही सिद्ध करायची. माणसाला तप करून हे शरीर तप्त करण्याची गरज नाही पडत. आता संसारामध्ये कमी तपलेत काही. अरे तुकोबाराय सांगतात, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. हा संसार करत असताना तापलेत का नाही डोके आपले? खऱ्यानं सांगायचं, वाटतं का नाही एखाद दिवस तरी हे सगळं द्या सोडून बाबा इथं आणि जा निघून कुठंतरी? मनापासून सांगा खरं, मसोबाची शपथ आहे तुम्हाला. वाटतंय का नाही? कवरत चालायचं, हे घे हिसकेन तोड दावे, घे हिसकेन तोड दावे कुटवर करायचंय. ही अशी बुद्धी आपली होत असती ना, जसं इकडं वीट येतो या संसाराचा. एकदा का वीट आला रे आला का मग ही लाही नाम या साधनेनं तप्त करायची, लाही सिद्ध करायची आपल्याला. आणि ही लाही सिद्ध केल्याच्या नंतर याच्यामध्ये प्रेमाचं दही टाकायचंय आपल्याला. हे दही म्हणजे बाजारात मिळतं ते नाही, प्रेम नावाचं दही आहे. प्रेम. मनुष्य प्रेम असंच कोणावर कधी करत नाही. मुळात मनुष्य जे करतो ते प्रेम नसतं, ते स्वार्थ आहे.
प्रेमाच्या पोटात लपलेला हा स्वार्थ आहे बाबा. माणसं म्हणतात अरे बायकान पोर लय प्रेम आहे म्हणले आमचं त्याच्यावर त्याचं आमच्यावर. कशाचं प्रेम आहे? पंचदशी मध्ये विद्यारण्य मुनी वर्णन करतात कुणाचंच कुणावर प्रेम नाही. नवारे पत्युकामाय पतिप्रियो भवती आत्मनस्तु कामाय पतिप्रियो भवती. विद्यारण्य मुनी सांगतात. काय म्हणणं याचा अर्थ काय? याचा अर्थ असा, मनुष्य जेवढं स्वतःवरती प्रेम करतो तेवढं दुसऱ्यावर कधीच करत नाही. विठाला विठाला माणसं म्हणतात अरे माझं माझ्या बायकोवर फार प्रेम आहे म्हणतात का नाही? कशामुळे प्रेम आहे? प्रेम नसतं ते स्वार्थच आहे. कसं ते सांगतो. अरे आयुष्यभर तिनं आपल्याला भाकरी करून खाऊ घालावं हा स्वार्थ आहे महाराज त्याच्यात. पुन्हा माणसं म्हणतात आमचं पोरावर लयच प्रेम आहे आमचं पोरग नंबर 1 आहे म्हणजे. एवढं प्रेम त्याचं कारण आहे म्हातारं झाल्याच्या नंतर काठी फिटी धरायला हात धरायला त्यानं मदत करावं. हा स्वार्थ लपलेला आहे त्या प्रेमामध्ये. म्हणून या जगामध्ये कुणावरही प्रेम करायचं नाही. हे सोडून द्यायचं नाही आपल्याला. काय म्हणतो मी लक्षात घ्या. प्रेम करायचं नाही म्हणजे का आता डिवॉर्सच घ्यायचा फारकत घ्यायची असं म्हणणं नाही. करायचंय पण त्याच्यात गुंतून नाही राहायचं. आसक्तिरन भिष्वंग पुत्रदार गृहादिषु नित्यंच समचित्तत्वं मिष्टानिष्टोपपत्तिषु ये रवि गृहदारा पुत्री नाही जया मैत्री अनजानतोची धात्री ज्ञानासिगा. इकडं परमार्थामध्ये त्यालाच प्राधान्य आहे की ज्याची आसक्ती सुटलेली आहे. जे कशामध्ये गुंतलेला नाही. कशामध्ये? पोराच्या विषयामध्ये, बायकोच्या विषयामध्ये, घरादाराच्या विषयामध्ये. अस्य विषयेषु अनभिष्वंगः. या विषयामध्ये जे कोणी गुंतला नाही मग महाराज तेरा म्हणतात प्रेमाचं दही तयार होणं. हे विरजण टाकून हे मग असं नंबर 1 आंबट लागत नाही. मग हे दही 1 नंबरचं दही तयार होतं. आणि हे दही तयार झालं का मग एक पदार्थ तयार होतो. कसा? तुम्हाला म्हणून सांगतो. हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला Hare
भजन चालू असताना वाजवत जा अशा टाळ्या. विठाला विठाला आता 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 वाजवा आता. हरिनामाचा खिचडी काला. हे हरी आणि परमात्म्याचं नाम जे या दोन गोष्टी एकत्रित आल्यावर काय होतंय? काला तयार होते. काला हे काय हे ह्याच्यात भरलाय ते असा काला तयार होत असतो. आणि हे काला तयार झाल्याच्या नंतर कारण काला करणारे वेगळे येतं. बरोबर आहे ना? काला कोण केलाय? वेगळ्या माणसाने केलाय. काला खाणारे वेगळे आहेत, काला वाटणारे वेगळे आहेत. इथं सगळेच वेगवेगळे आहेत. कोणतंच काम एकाला दिलेलं नाही. काला करण्याचा अधिकार फक्त दोघा जणाला आहे. एक म्हणजे आमच्या जगाच्या मालकाला. थाप टाका जा, चाटा नका देत जाऊ. याचा आवाज द्या त्याला जरा, मॉनिटरला द्या. हा वाजू द्या जरा. असं काय सांगू लागलो मी? काला वाटणारी दोघ जण असतात. एक म्हणजे भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. एक म्हणजे आमचा जगाचा मालक पांडुरंग परमात्मा हा काला वाटतो. आणि दुसरे एकच टाणी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. आमचे ज्ञानोबा लाह्या वाटणारा. कारण काला करणारे हे दोघच आहेत. काला करीती संत जन. कोण कोण? सवेत्याच्या नारायण, सवेत्याच्या नारायण. काला करीती संत जन. या सगळ्यांना काला केला, तयार केला. वाटायला सुद्धा तयार आहेत टोपले हातात घेऊन. मग आता हे काला खाणारे कोण आहेत? हे म्हणजे हे बसलेली सगळी मंडळी. कोण आहेत हे? काला खाणारे. पण सगळ्यांनाच काला मिळतो असं नाही. त्याच्याकरता माणसं भाविक पाहिजे. आता तसं इथं मंडपात बसलेले सगळेच भाविक आहेत. बरोबर आहे का नाही? कोण वाईट आहे याच्यात? सगळे भाविक आहेत. पण नुसतं भाविक असून जमत नाही. त्याच्याकरता आणखीन एक गोष्ट लागते. काय? एक ठाई काला, एक ठाई काला, एक ठाई काला, एक ठाई आणि तुका म्हणे भाविकाला. म्हणले आम्ही सगळेजण भाविक आहेत महाराज.
कारण महाराज सांगतात मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील जाहले असती केवळ माझ्या ठाई. भगवान सांगतात हे सगळ्यांच्याच अंतःकरणात भाव आहे. महाराज जनावराच्या अंतःकरणामध्ये सुद्धा भाव असतो. बैलाला साधारण जीव जरी लावला आपण आणि बैल विकलान दुसऱ्याच्या गोठ्यात गेला तर तिथलं दाव तोडून येते महाराज ते पहिल्या मालकाजवळ. काय कारण काय त्याचं कारणच आहे कारण त्याच्या बी अंतःकरणात भाव आहे. भाव आहे. सगळे भाविक आहेत माणसं पण नुसतं भाविक असून जमत नाही. एके ठाई व्हावं लागतं. एके ठाई काला म्हणजे भाविकही लागतो आणि एके ठाईही लागतो. म्हणजे भाविक या शब्दाचा अर्थ आहे भक्ती आणि एके ठाई या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. नाही लागतं. कारण कसं आहे आपला वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीचा पुरस्कार करणार आहे. आपल्याकडे ज्ञानाला काही किंमत नाही इकडं. कारण ज्ञान एकदा प्राप्त झाल्याच्या नंतर मग चौथियाचे ठाई आणि काहीच करणे नाही. तिथं कोणता आनंद आपल्याला उपभोगण्याकरता भेटत नाही. त्याच्याकरता वारकरी संप्रदायानं त्या ज्ञानाच्या जोरावर पाय देऊन पुढं ज्ञानोत्तर भक्तीचा पुरस्कार केलेला आहे. ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय? अरे आहे एकच पण दोघांमध्ये जो आनंद आहे तो एकामध्ये नसतो महाराज. हो मी दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. लय जरा हो ऐका. काय झालं एक लहान मुलगा असा रडायचा घरी. रडत लागल्यावर मग त्याच्या आईनं त्याला गप्प करण्याकरता त्याला तिच्या लक्षात आलं बाबा याला भूक लागली असेल काहीतरी खायला द्यावं. खायला मागत होतं ते. आईने एक बिस्किट पोडा होता त्याच्यातलं एक बिस्किट काढलं आणि त्याला दिलं. ते काय दूध पाणी वगैरे कशामध्ये घालून ते देतात ना बुडवून लहान लेकराला. आणि ते देत असताना ते मुलगा अजून रडायला लागला. आई म्हणला मला एक नाही मला 2 बिस्किट पाहिजे. किती पाहिजे? हा असं. आईनं विचार केला म्हणली आता पंगत आहे ना कीर्तन सुटल्या पुन्हा प्रसादाला काय खाईल म्हणली लेकरू. एकच बिस्किट खाल्ल्यावर मग बस होतं. 2 खाल्ल्यावर पुन्हा पोट भरल्यावर काय खाईल अजून. स्वयंपाक तयार झालेला आहे म्हणून आईनं काय युक्ती केली. आईनं त्या तिच्या हातात जे एक बिस्किट होतं ते तिनं असं मधून मोडलं आणि आता किती झाले हो आणि म्हणले आता हे बघ 2 बिस्किट आहेत. आणि पोराला एवढा आनंद झाला महाराज. त्याला कळलं नाही ते एकाच 2 केलेत म्हणून. त्याला लय आनंद झाला. म्हणला माझ्या आईनं मला 2 बिस्किट दिली. अरे तसंच आहे इकडं आहे ते एकच आहे. अरे परमात्मा आणि आपण काही वेगळे नाहीत महाराज. परमात्मा आणि ज्ञानोबा आहे तुकोबा आहे वेगळे नाहीत. पण भक्तीचा आनंद लुटण्याकरता जसं बिस्किटाचा तुकडा होऊन 2 मधला जो आनंद त्या लेकराला झाला त्याचा भक्तीचा विलक्षण आनंद उपभोगण्याकरता तुकोबाराय ज्ञानोबाराय वेगळे होतात त्या परमात्म्यापासून आणि मग तो भक्तीचा आनंद लुटतात. कारण तुकोबाराय म्हणतात मी भक्त तू देव ऐसे करी ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे ऐसे करी मी भक्त तू देव ऐसे कर ऐसे कर मी भक्त तू देव ऐसे कर नको ब्रह्मज्ञान आत्मा
ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मला नको म्हणले तुकोबाराय, नको ब्रह्मज्ञान. अरे त्या ज्ञानामध्ये आनंदच नाही म्हणले. म्हणजे नको म्हणतात म्हणजे त्याच्या जवळ नाही का, असं नाही. अरे तुकोबारायांना मोक्ष प्राप्त होता, पण प्राप्त असून सुद्धा तुकोबारे म्हणत होते नको ब्रह्मज्ञान. काही वेळेला कसं असतं, माणसं म्हणतात मला नको म्हणले 10,000 नका देऊ. अरे कोण द्यायले तुला, नाही म्हणले मी चहा घेत नाहीत, उगाच का दिला तर म्हणावं ना. अरे समोरचा माणूस देत असेल तर मग म्हणाव मला नको म्हणून. म्हणले आता इथं कुणाला जर उदार माणूस झाला, म्हणले महाराज मला तुम्हाला आता 5 किलो सोनं द्यायचे म्हणले. उगा झाली इच्छा कोणा, आता भाव बी कमी झालाय तसा म्हणायले तो काय मला नक्की नाही माहित तसं. 5 किलो सोनं द्यायचे. मग जर मी म्हणायला लागलो कोणी देते का, मला द्यायला पाहिजे ना कोणीतरी. उगाच म्हणण्याला काही अर्थ आहे का त्या. म्हणजे याला वेदांतामध्ये एक संकल्पना आहे, प्रसक्त प्रतिषेध आणि अप्रसक्त प्रतिषेध. म्हणजे याला मराठीत म्हणतात प्राप्तिपूर्वक निषेध आणि अप्राप्तिपूर्वक निषेध. निषेध करायचा आहे पण प्राप्तिपूर्वक निषेध करायचा आहे, अप्राप्तिपूर्वक निषेध करायचा नाही. तुकोबाराय म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. काय करायचंय, मी भक्त तू देव ऐसे करी. दोघांमध्ये आनंद असतो महाराज. वास्तविक पाहता आहे ते एकच आहे. एक ते पूर्वीच्या काळामध्ये पहा, लग्न असताना ते वराड यायचं, ते लग्नाच्या आधी 15 दिवस महिनाभर यायची, लग्न झाल्यावर महिना 15 दिवस अजून राहायची माणसं पूर्वीच्या काळात. म्हणजे हे असे टेंट वगैरे महिना निघायचे नाही, 2-2, 3-3 महिने पूर्वीच्या काळात. आता गेट किन झाले, सकाळी आले की जिकडे तिकडे, दुपारी 3ला तर झालं, तेव्हाच झालं म्हणले लग्न. अशातला भाग आहे पूर्वीच्या काळामध्ये. आता राजा प्रभू रामचंद्राचं लग्न झालंय ना, देवाचा अवतार. देवाचं लग्न त्यांचं वराड जिथं गेलं होतं मिथिलेमध्ये जनकाजवळ, जवळपास 6 महिने वराड तिथंच राहिलं होतं. कुठं, मिथिला नगरीमध्ये. किती, 6 महिने. कारण मिथिला नगरी बी तशीच होती पाहण्यासारखी. रोज एक कोणता तरी पॉइंट पाहायला जायचे हे सगळे वराड मंडळी. आणि या सगळ्या वराडाची व्यवस्था करण्याकरता जनक समर्थ होते. मला सांगायचं काय, पूर्वीच्या काळामध्ये आणि ते मग लग्नाची गडबड वगैरे असते, साहित्य वगैरे बरोबर ठेवण्यात येत नाही, काहीतरी विसरतं इकडलं तिकडं. लग्न करत असताना, ते पूजा करत असताना सुपारीची गणपती म्हणून पूजा केली जाते, पण गडबडीमध्ये सुपारीची विसरली आणि सुपारी आणण्याकरता मग घरामध्ये पाठवलं, बाबा जा म्हणजे पटकन सुपारी घेऊन ये. आणि लग्नातले पोरायला काम सांगितल्यावर तिकडच त्याला 3रं काम सांगते कोणीतरी. मग ते सुपारी आणायला गेलेलं पुन्हा येतच नाही, तिकडं गेलं ते मग तिकडच. मग ते वेळ टळत चालली. ब्राह्मण बुवानं सांगितलं, म्हणले हे बघा वेळ चालली पुढं. त्या सुपारीच्या गणपतीला नैवेद्य दाखवण्याकरता गुळ आणि खोबरं होतं तिथं. त्यानं एक युक्ती लढवली ब्राह्मणानं. हुशार होतं ब्राह्मण. गुळ घेतला आणि त्या गुळामध्ये जरा असं पाणी टाकलं आणि त्याचा लगदा तयार केला आणि त्या लगद्याचा असा गणपती तयार केला. झाला म्हणले गणपती, आता करा पूजा. हळद कुंकू वाहिलं. आता हळद कुंकू वाहिल्याच्या नंतर त्याला नैवेद्य दाखवल्या जातो. नैवेद्य दाखवण्याकरता गुळ आणि खोबरं होतं, पण आता गुळाचा केला गणपती. आता गुळ आणायला कुणाला पाठवावतं, गेलेला तिकडच. आधीच रान लय मोठं इकडं शंभूखेडचं, गेलेला वापसच येईना. मग त्या ब्राह्मणानं अजून एक युक्ती लढवली. म्हणला हे बघा असं करू, हे गणपती केलाय ना, त्या गणपतीच्या पोटाला असा चिमटा काढला त्यानं, जरासा गुळ बाहेर काढला आणि फिरवा म्हणला पाणी. आता दृष्टांत संपला. गणपती आणि गणपतीचा नैवेद्य एक आहेत का वेगळे आहेत? उत्तर देत चला पटपट, वेळ नाही आपल्याकडे. एक आहेत का वेगळे आहेत? अरे नैवेद्य वेगळा, गणपती वेगळा. एक आहेत का वेगळे आहेत? वेगळे आहेत. पण गुळ एक आहे का वेगळा आहे? गुळ एकच आहे, पण गणपती आणि नैवेद्य हे जसे वेगळे आहेत तसं आहे ते सगळं एकच आहे. पण भक्तीचा आनंद लुटण्याकरता म्हणून भक्त आणि देव वेगळे होत असतात.
मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणून ज्ञान म्हणजे एके ठाई होणं, एके ठाई काला. आणि तुका म्हणे भाविकाला एवढं करून मग काय, आली द्यावी डाई, धावे वळत्या मागे गाई. वळत्याच्या पाठीमागे गायी असल्या पाहिजे. नेहमी गायी राखणाऱ्यानं पुढे पाहिजे आणि गायी त्याच्या पाठीमागे. गायी म्हणजे या इंद्रिय रूपी गायी येतात. या इंद्रिय रूपी गायीला आपल्याला वळायचंय. कीर्तनात बसल्यानंतर पाय असे चुली मांडल्यासारखे नाही ठेवायचे. असे असे असं नाही बसायचं, नीट बसायचं. इथं हे इंद्रिय आवरण म्हणतात याला. इंद्रिय आवरण म्हणजे काय, हेच आहे. लय अवघड असतं हे. 2 तास 1 तास, बरं 2 तास बी नाही ना, 1-1.5 तासाचा खेळ आहे सगळा. बुद्धी शांत करून ठेवावं लागते. हे सगळे इंद्रिय दमवावं लागतात. आणि मग दमून त्याच्यावर आपला राजा आपल्याला व्हावं लागतंय. म्हणून आली द्यावी डाई, धावे वळत्या मागे गाई. आणि या गायी वळत असताना एक साधन सांगितलंय तुकोबारायनं, करीती नामाचे चिंतन. नामाचं चिंतन आहे. कारण गोपाळाने या दुसरं तिसरं काहीच केलं नाही महाराज. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, दिवस न कळे रात्र न कळे, अन अंगी खेळे दैवत हे. कारण देवाची प्राप्ती करून घेण्याकरता माणूस होऊन जमत नाही. त्याच्याकरता गोपी भाव अंतःकरणात लागतो. गवळणीच्या अंतःकरणामध्ये जो भाव होता, तो भाव आपल्या या अंतःकरणात आला रे आला का मग देव आपल्यापासून दूर नाही महाराज. पण ते ज्ञानोबारायचं एक अभंग आहे पहा. आजी अविद्या नेणारे, तो सांगा ती आमुचा कानारे, वैकुंठीचा रानारे. आणखी वर्णन केले ज्ञानोबारायनं. वेदशास्त्र नेणारे, तो सांगा ती आमुचा कानारे. अजून बरंच वर्णन केले ज्ञानोबारायने या अभंगामध्ये. नयेची योगिया ध्यानारे. अरे योगी माणसाच्या ध्यानात न जाणारा परमात्मा आहे. आणि ध्यानात आणण्याकरता मग भाव गोपी भाव लागतो. विडाला विठाला गोपीचा भाव कोणता आहे. गोपी मानस ध्यानारे. आधी योग्याच्या जप्याच्या तप्याच्या ध्यानात न येणारा परमात्मा आमच्या गोपी भाव नाम गवळणीचा भाव जसा आहे त्या पद्धतीनं त्याच्या अंतःकरणात येतो. पण कशानं, करीती नामाचे चिंतन आणि गडी कान्होबाचे ध्यान. परमात्म्याचं ध्यान. ध्यान म्हणजे काय, हे पातंजल मुनीनं योग सूत्रामध्ये या ध्यानाची व्याख्या सांगितली. ऐका. तत्र प्रत्येकतानता ध्यानम, म्हणजे ध्यानामध्ये असणारी जी एकतानता आहे त्याचं नाव ध्यान म्हणले जाते. त्याला याची व्याख्या सांगितली जाते मराठीत, तुम्हाला म्हणून सांगतो. ध्यान म्हणजे काय, विजातीय प्रत्यय प्रवाह तिरस्कार पूर्वक सजातीय प्रत्यय वस्तूचा प्रवाह परमात्म्याच्या चरणाशी निरंतर अखंड तेवत राहणं याचं नाव आहे ध्यान. आलं का लक्षात? सांगा बरं. मग उगच म्हणायचं नाही तसं आलं खाव. ज्ञानोबाराय सांगतात, श्री गुरुचे उशिटे. भरपूर विचार आहे असो, पण पाहता गोवळी आणि खाय त्यांची उष्टावळी. करीती नामाचे चिंतन अनगडी कानोबाचे ध्यान. विठोबार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे तेही प्रेम काही कळा
आज काल्याचा प्रसंग आहे आणि या काल्याच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार हा परतंत्र असतो, स्वतंत्र नसतो. कालपर्यंत जी कीर्तन झाली त्या कीर्तनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयावर चिंतन करता येतं. पण वेगवेगळ्या म्हणजे म्हणजे काही सांगायला जमत नाही तसं. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. काही सांगायला जमत नाही, पण भक्ती ज्ञान वैराग्य हे झालं पाहिजे. तसं आजच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनाचा जो अभंग आहे त्याचा विस्तार चिंतन जास्त झालं नाही तरी चालतं, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार झाला पाहिजे. कारण वारकरी संप्रदायाचा हा दंडक आहे, चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. भगवंतानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. का उच्चार करायचा त्याचं कारण आहे. चरित्राचा उच्चार जर केला तर हे सगळंच्या सगळं शरीर पवित्र होऊन जातं आपलं. पवित्र होईन चरित्र उच्चारे आणि रूपाच्या आधारे गोजरिया. आणि मग परमात्मा अर्थात त्याच्या अवताराला येण्याच्या अगोदरपासून त्याचं चरित्र सुरू झालेलं आहे. आपण डायरेक्ट गोकुळातच येऊ. कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती गरोगर गुढिया तोरणे, करीती कथा गाती गाणे. बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. परमात्मा अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्याच्या बरोबर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. आणि दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्य आणि दारिद्र्य गोकुळातलं निघून गेलं. परमात्मा तिथं अवतीर्ण झाले. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान आणि केली या वाचून जपतपे. अरे साधारण आता आपल्याला जर समजा इथून उठून दुसऱ्या जिल्ह्यात जर जायचं असेल राहायला, तर मग तिथं जाऊन आपल्याला चौकशी करावी लागते. बाबा इथं पिठाची गिरणी कुठे आहे, बिल भरायचं कुठे आहे म्हणले ऑफिस. आता ते मोबाईलवर भरता येते म्हणा तसं. बाकीचे बाजार कुठे आहे, मंडई कुठे आहे, ह्या बाकीचे सगळे कुठाने आपल्याला विचारावं लागतात ना नवीन ठिकाणी गेल्यावर. तसं मला सांगा, एखादा कलेक्टर जर बदली होऊन दुसऱ्या जिल्ह्यात गेला तर त्या कलेक्टरला गल्लीनं हिंडावं लागतंय का पिठाची गिरणी कुठे आहे म्हणून, मंडई कुठे आहे म्हणून विचारते का? नाही विचारत. कारण कलेक्टर येण्याच्या अगोदरच त्याची यंत्रणा सगळी सज्ज असते. असे हे कसे उभारलेत, असे सगळे नौकर उभारलेले असतात. हो, गाड्या तयार असतात. अरे कोणत्याच गोष्टीची कमी नसते. तसं हे साधं कलेक्टरला जर एवढा मान असेल तर आमचा हे जगाचा मालक आहे हे जर अवतीर्ण झाला असेल तर मग तिथं कशाची कमी आहे. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा सुखांत पार नाही लेखा. सुखाला पारावारच राहिला नव्हता महाराज. काय ते परमात्म्याचं रूप आहे. राजस सुकुमार
मदनाचा पुतळा राजस सुकुमार. सुंदर अशा प्रकारचं परमात्म्याचं रूप देवानं झोपीतून उठावं आणि उठल्याच्या नंतर मग आमच्या यशोदा मातेनं त्याला थापटावं. काना उठू नको म्हणले, जराशी झोप घे, ऊन वाढले आता, उन्हाचं बाहेर खेळायचं नाही म्हणले, आता मस्त झोपायचं. म्हणून आमच्या यशोदा मातेनं अंगाई गीत गायचे. हळूहळू रे गाई निज किरे बाळा, हळूहळू रे गाई निज किरे बाळा. मोठा जटाधारी गोसावी आला, मोठा जटाधारी गोसावी आला. हुळहुळ रे गाई निज किरे बाळा. यशोदा मातेचा आवाज होता आणि त्या भक्तीच्या मुखातून केलेलं वर्णन परमात्म्याला झोप लागाव महाराज. हळूहळू देव लहानाचे मोठे व्हायला लागले आणि मग मैयाला मागायला लागले, मैया मला खाण्याकरता लोणी दे. आणि लोणी खाण्याकरता मग हे चोरी कवा कवा पकडली जायची यायची, कुणाची? परमात्म्याची. आणि मग देवानं सांगायचं, मैया मोरी मैं नहीं माखन खाय, मैया मोरी. देवानं मग कधी चोरी करायची, कधी यशोदा मातेला मागायचं. यशोदा माता म्हणायची, दे काना करू दे मंथना, हरी रे करू दे मंथना, सोड रवी हरी बाळा, करू दे हरी रे मला मंथन करू दे म्हणली कानाला. आणि हे पूर्वीच्या काळामध्ये मंथन असायचं. पूर्वीच्या काळामध्ये या बाया गवळणी पाट 3ला सुटायच्या. प्रातकाळी प्रहरा रात्री उठिल्या गवळणी बाळा, अन घुसळण मांडी येले घरोघरी सकळा. नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, सहस्त्रापरी कैशा गाती मदन सावळा. आनंदल्या गवळणी गवळणी छंद छंदे डोलती. आणि त्याचा आवाज यायचा असा, अरे घुम घुम करते, आ घुम घुम करते, आ घुम घुम करती दे रे घुमती. तसा आवाज यायचा तिथं. आणि मग ती लोडणी काढण्याची प्रक्रिया. परमात्मा हळूच आले आणि त्या डेऱ्यामध्ये सूक्ष्म रूप धरून डेऱ्यामध्ये प्रवेश आला. कुठून आला काय काही माहित नाही कुणाला. अदृश्य रूपात आले, देवन मध्ये गेले डेऱ्यात. 1 तास झाला, 2 तास झाला, लोणी काही वरच येईना ना. 12 वाजायला आले, लोणीच वर येईना. त्या गवळणीने विचारलं सासूबाईला, म्हणले आत्याबाई लोणीच येत नाही. म्हणले काय झालं? त्या सासूबाईनं सांगितलं, म्हणले हे बघा पोरियो, लोणी येत नसलं तर मग त्याच्याकरता त्याच्यात उन्ह पाणी टाकलं जातं. पहा, माहिती आहे का तुम्हाला? उन्ह पाणी, शिळ पाणी नाही माहित काय की, हा त्याला शिळ पाणी म्हणतात आणि उन्ह म्हणजे कोमट पाणी असं. हे पाणी त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर मग लोणी वर येत असतं. तुम्हाला नाही कळायचं ते आता. आणि मग ते टाकून पाहिलं, उन्हवणी शिळवणी घाली ते परिते, लोणी येईना. काय झाले ढोणे सासूबाई कळेना. काय चमत्कार झाला की म्हणले आज लोणीच येईना झालंय म्हणले.
मग आमचा परमात्मा हो त्या सासूबाईनं काय सांगितलं मग ती म्हणली मी तुमचे चाळी चांगली जाणते म्हणली कुणाला सुनबाईला हा हा गे बाई यानो तुमचे जाणते चाळे यशोदेच्या मुला तुम्ही देतसा गोळे अगं तुम्ही माझ्या माघारी त्या कानाला गोळे देता म्हणली ग लोण्याचे आणि लोणी बाहेर येत नाही म्हणून मला म्हणता वय उगेची मग पाहता फिर गे निराळे आणि मी विचारलं म्हणून असं उलट फिरवायली का म्हणली चलवा चलवी मारी ठोस रे त्या सासून अशी बुक्कीच मारली तिला सुनाला मारी ठोस रे आणि दोन्ही गाल हो रे गाला अशी लुचली तिची घेतले आणि एवढा सगळा तमाशा झाल्यावर मग आमचा देवाचा डेऱ्यातून बघू लागला मजा डेऱ्यामधून मार माझा जग जीवन पाहे नामा म्हणे धन्य धन्य वर्णू मी काय नामदेवराय म्हणतात काय वर्णन करू देवाची आई दिली त्याचं आणि मग यशोदा मातेनं असं शेंडीलाच धरलं देवाला असाच उचलला डेऱ्यातून असा ठेवला बाहेर आणि देवाला म्हणली हे काना कळतं का नाही रे म्हणली तुला ही रवी लाकडाची डोक्यामध्ये बसली असते तर काय घेतलं असतं म्हणली कोणाचं आणि देव म्हणला मला आणि ही रवी ही वय लाकडाची ते देव म्हणला ही वरचा रवी का वरचा हे आता गरम झालाय ते त्याचा बाप आहे म्हणला मी कोण आहे बाप आणि ती लाकडाची रवी माझ्या समोर काय करणार आहे अशा प्रकारच्या खोड्या चालायच्या देवाच्या मग यशोदा माता म्हणायची खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या करायला लागले देव हळूहळू बाहेर गेले बाहेर जायचे पुन्हा मध्ये यायचे बाहेर जायचे पुन्हा मध्ये यायचे यशोदा मातेनं भुडकायचं मग प्रत्येक कॉलनीत जाऊन पाहायचं गल्ली कशी म्हणावं आता कॉलनी म्हणतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला कॉलनी मध्ये जायचं प्रत्येक बाईला विचारायचं बाई अगं ए गवळणी तुझ्या घरी माझा कान्हा आला का ग आणि असं विचारल्यावर त्या गवळणीनं सांगायचं नाही आला नाही आहे साहेब कारण देवानं सांगायचं असंच कोणाच्या बी घराला जायला मी रिकामा नाही म्हणला देव कोणाच्या बी घराला जात नाही हे घर कोणाचे होते कोणाचे योगी जपी तपी संन्यासी ध्यानी या प्रत्येकाच्या घराला जाऊन विचारलं यशोदा मातेनं माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा आणि मग रडायला लागली यशोदा माता आणि रडल्यावर मग देव प्रकट झाले म्हणली मग काना कुठं गेला होतास रे तू देव म्हणले मी इथंच होतो मग इथंच होता तर का आला नाही एवढा वेळ त्याचं कारण तू रडली नाही म्हणून आलो नाही देव रडल्याशिवाय जवळ घेत नाही महाराज आपल्याला इथं उगा असं वृक्ष होऊन असं बसलं की देव जवळ घेत नसते देव लांब नाही लय मंदिरामध्ये इथं 50 फूट लांब आहे तितका बी लांब नाही देव कुठे आहे जवळी आहे परी भेटेना अविट गे माये भेटेना अरे जवळच आहे देव पण तितका भाव लागतो अंतःकरणात देवानं प्रगट होण्याकरता तेवढा भाव नाही आपला नाही तर मग 500 टन जरी ऊस असला तरी बी कर्ज बाजारीच राहते ती मग विठाला परमात्मा त्याला ताकीद करायला लागली आमची यशोदा माता कृष्णा तुला मी ताकीद करीते
घरी कोणाच्या जाऊ नको रे. देव म्हणला जात नाही मी कोणाच्या घराला, फक्त ज्याच्या अंतःकरणात भाव आहे त्याच गवळणीच्या घरी जातो देव. आणि त्या गवळणीच्या घरी जाऊन मग दया दुधाचा नासोडा करायचा आहे. आणि संगत सोबत कुणाची? या असले पोर होते महाराज, हे तरी चांगले दिसायले समजा असे कपडे ना, ते देवाच्या सोबतची पोर म्हणजे गवळीयाची ताकपिरे. आणि कोण पोरे चांगली अशा शेमडाच्या लोळ्या, डोळ्यातली चिपड, अंगावर फाटके कपडे, वर सगळं उघडच, चड्डी खाली सरकणारी, असा अवतार होता महाराज गोपाळांचा. आणि पण एवढा त्यांचा छंद देवा आणि काय सेवा भक्ती, ते देवाला करमत नव्हतं महाराज त्या गोपाळाच्या शिवाय. आणि मग देवानं त्याला सोबत घ्यायचं आणि म्हणायचं, हे गोपाळो असं माग राहू नका, याल तरी या रे लागे, 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 आगे माझ्या मागे मागे, आगे माझ्या मागे मागे, आगे माझ्या मागे मागे, आजी येतो पोट भरी, पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो, आजी देतो पोट भरी, पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो. आमच्या पाठीमागे या म्हणले, देवानं सांगितलं याल तरी यारे लागे, आणि अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी. पोटभर म्हणले जेवण, पोटभर आहे तुम्हाला बी आता, पोट भरी. मग हे जायचे एखाद्या गवळणीच्या घरी, दह्या दुधाचा नासोडा करायची. गवळणीची मग गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया, गाराने सांगाया, गाराने सांगाया, गोकुळीच्या स्त्रिया आल्या. ती अनावट चाल जरा गवळणीची, सहजासहजी म्हणता येत नाही अशी चाल, मिक्स केली तर त्याच्यात. गाराने सांगाया, आणि या गवळणी अशा गारानं सांगायला आल्यावर मग यशोदा मातेनं म्हणायचे, उगच माझ्या लेकरावर आळ घेता म्हणली, 5 वर्षाचं माझं बाळ आहे, आणि त्या 5 वर्षाच्या बाळाला एवढं मोठं लाकडाचं दार ढकलत तरी का म्हणली, आणि तुम्ही म्हणतात त्यानं दया दुधाचा न सोडा केला. बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसते गोजिरवाने गे. काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गोकुळच्या नारी. अरे सगुण गुणाचं तान आहे ग म्हटली माझं बाळ, आणि त्याच्यावर तुम्ही एवढ्या जणी आळ घ्यायला लागले. श्रीरंग माझा वेडा गे. देवाला येड म्हणण्याची ताकद आपली नाही बरं, ती यशोदा मातेनच म्हणाव. याला नाही दुसरा जोडा गे, तुम्ही याची संगत सोडा गोकुळच्या नारी. कभी कभी हम भी गा लेते हैं थोड़ा सा, ज्यादा नहीं, थोड़ा बहुत गाने का प्रयास कर लेते हैं. काय चाललं होतं, देव खोड्या करायला लागली, अशा गाराने घरी यायला लागली. यशोदा मातेनं सांगितलं, हे काना आता हे काही बरोबर नाही म्हणली, आता शाळेत जायचंय. शाळा म्हणजे पाटी पेन्सिल घेऊन शाळा होती का तवा काळात? नाही. मग गाई घ्यायच्या रानात जायचंय. गोधने चारावयात जातो शारंग पाणी, मार्गी भेटली
राधिका गवळणी कृष्ण दान मागे निर्या सडोनी तव ती देखील यशोदा जननी वो. गाई मग ते परमात्म्याला सजवलं होतं महाराज. आणि निघाले महाराज देवर राखण्याकरता गेले आणि सगळ्या गाई चरण्याकरता सोडल्या. गोपाळ म्हणले देवा मनेरी गाय सांभाळायची. देव म्हणले ठीक आहे, तू का म्हणे तू राख रे मनेरी. आणि मग त्या येरी आम्ही जाणो. आणि ही सगळी मंडळी मग आता खेळ खेळायला लागली. खेळ मांडीला लगोरी खेळता बिना ना बारी. खेळ मांडीला नाही तिकडलं नाही, माझाच आवाज हे झाला. तिकड नका बघू, त्याच चांगले सगळे. आज हे बरेचसे खेळ खेळले होतो. तू हा मामा अबक दुबक तिबक पोरा त्रिगुणी खेळ मांडू. आणि खेळ इटी दांडू आता भिवू नको गांडू. बियायला जमा म्हणून तर कंबर बांधायची. इथं बियाण्याचे काम नाही, ते कीर्तनात कंबर त्याच्या करताच बांधत असतात खेळाय करता. आणि मग एवढे खेळ खेळे. खेळ भवरा गे बाई भवरा या राधिकेचा नवरा. खेळून खेळून दमले असे असे चेहरे झाले होते तुमच्यासारखे. भूका लागल्यात आता बझाला. आता खांदी भार पोटी भूक. काय कीर्तनाचे सुख. आता जेवणाची भूक लागली म्हणली. काय खेळायाचे सुख तुका म्हणे आता. खेळ मोडावा परता. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. काम सारोणी सकळ आले अवघे गोपाळ. परमात्म्यानं मोठा असा खडक पाहिला, त्याच्यावरती मधोमध उभारले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. हे लहान लहान गोपाळ असे गोल बसवले. मोठमोठे त्यांच्या पाठीमाग शहानिया सिदुरी बोबड्या दासा हका मारी. परमात्म्यानं सगळ्यांची शिदोरी मिश्रत केली आणि प्रत्येकाला वाटण्याकरता एकेकाड पाहायला लागले. आणि या प्रसंगाचं वर्णन करत असताना शुकाचार्य मुनी करतात. बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षो वामे पाणो मसुरुण कवलम तत्फलान्निंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिस्वरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ बुग्बाल केले. पुंडली कवरदारी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर अशा प्रकारचा काला संपन्न झाला. जीवोस अमरावती काला पहावया येती देव विसरती देहभावा पुला काल्याची आसे देव जडी झाले मासे पुसोनिया. सांगा ते हात तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. आणि विशेष हा लाभ संत संगे. संताच्या संगतीमध्ये ह्या सगळ्याची लाभाची प्राप्ती होते. काहीही मिळवता येतं महाराज. उद्धार होऊन जातो. मी ज्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलो ती म्हणजे ठाकूरबाची. हे जे नाव आहे ना खाली ब्रँड ठाकूरबुवा, ते ठाकूरबाची एक मोठी परंपरा आहे. जशी ही देशमुख मालकाची परंपरा आहे तशी माझी 8वी पिढी आहे. आमच्या परंपरेमध्ये जेवढे महात्मे झाले त्या सगळ्यांनीच देवाला असं उभं केलंय समोर. सगळ्याचीच मंदिर आहेत. काय होतं साधू संताच्या संगतीत? जनावराचा उद्धार होतो महाराज, जनावराचा. माझ्या पंजोबाचा घोडा एकादशी करायचा. हो, पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस 2 एकादशा यायच्या त्यावेळेस वारकऱ्याची एकादश कोणती हे कळण्याकरता माणसांनी विचारला असता महाराजांनी सांगितलं जा घोड्याला विचारा, घोडा सांगतो. लोक म्हणले बाबा घोड्याला सांगता येत ना, कसं सांगल? म्हणले त्याच्या पुढे हरभऱ्याचं टोपलं ठेवा. जर घोड्यानं हरभऱ्याला तोंड लावलं तर उद्याची एकादश आहे, आणि नाही लावलं तर आजची एकादश आहे. आमुचे घोड्यासी हरभरा तुम्ही द्यावा तो बरा. खाल्ला तर उदयी करा, नाही तरी आजीची धरा एकादशी. माझ्या पंजोबाच्या घोड्यानं एकादशी करावं हा अधिकार. म्हणजे पूर्वीच्या काळात पंचांग कॅलेंडर याच्या पुढे जाऊन एकादशी कोणती करायची हा निर्णय देण्याचा अधिकार घोड्याला प्राप्त होतो. हे महत्व महाराज संत महात्म्याचं असतं. हा ठाकूरबाचा अधिकार आहे. आता हे परंपरा ऋणानुबंधन मैत्रीमुळे ही इथं येण्याचा हा योग आहे. म्हणून झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी अर्पण करून
सेवेला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम 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 आणि हात वर करा रे बाबा हो. एवढा वेळ झालं 2 तास ओरडलो मी. आवाज बसला आता माझा. हात वरी करून भजन करायचं आपल्याला. तुकाराम 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 तुकाराम